नमस्कार. विदर्भदूत न्यूज मध्ये मी पूजा आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करते. सध्या राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा सुरू आहे ती विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची. अनेक नवोदित उमेदवार हे जुन्या उमेदवारांसोबत रणांगणात उतरले तर आहेतच, त्यासोबतच ते नव्या जोमाने युद्ध पातळीवर निवडून येण्यासाठी प्रयत्न देखील करत आहेत. आज आपण आलो आहोत नागपूर येथे आणि ज्या उमेदवाराला आज आपण भेटणार आहोत ते आहेत प्राध्यापक डॉक्टर विनोद तुळशीराम राऊत यांना, जे विदर्भ राष्ट्रवादी पदवीधर संघटना समर्थित अपक्ष उमेदवार तर आहेतच, त्यासोबतच ते एक उच्च शिक्षित एकमेव डॉक्टरेट उमेदवार देखील आहेत. तेव्हा पदवीधरांच्या समस्या, पदवीधरांचे प्रश्न ते कशा पद्धतीने सोडवणार आहेत निवडून आल्यानंतर, आणि त्यांना पदवीधरांनी का निवडून द्यावं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण थेट त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे ते एक उत्कृष्ट प्राध्यापक तर आहेतच, त्यासोबतच ते उत्कृष्ट कवी देखील आहे. कवींच्या विश्वास सांगायचं झालं तर निलविन कबीर या नावाने त्यांची वेगळीच ख्याती आहे. तर भेटूया प्राध्यापक डॉक्टर विनोद राऊत यांना आणि चर्चेच्या माध्यमातून जाणून घेऊया पदवीधरांचे प्रश्न थेट त्यांच्याकडून. सर, विदर्भदूत न्यूज मध्ये मी पूजा आपलं हार्दिक स्वागत करते. धन्यवाद. सर, आपण नागपूर विभागाचा पदवीधर मतदारसंघाचा जर मागील इतिहास बघितला तर या निवडणुकीमध्ये पक्षांचीच निवडणूक ही नेहमी राहिलेली आहे. तरी सुद्धा आपण या निवडणुकीमध्ये आज उमेदवार म्हणून उभा आहात, तर आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल की ह्यामागील आपला नेमका उद्देश काय आहे. बघा, सगळ्या पदवीधर बांधवांना माझी विनंती आहे, सगळ्याच पदवीधर मतदार बंधू भगिनींना, की पदवीधर मतदारसंघ म्हणजे गेल्या 50 वर्षांचं अंधार युग आहे. गेल्या 50 वर्षांचा इतिहास जर तुम्ही पाहिला ह्या मतदारसंघाचा, तर केवळ काळोख आणि काळोखच दिसतो. कुठल्याच पदवीधराच्या आयुष्यामध्ये उजेड निर्माण झालेला नाही असं मी स्पष्टपणे सांगतो. कारण गेल्या 50 वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यामध्ये आहे किंवा भाजप पुरस्कृत संघटनांच्या ताब्यामध्ये आहे. ह्या मतदारसंघातून माननीय नितीनजी गडकरी 3दा निवडून गेलेत. त्याच्यानंतर माननीय अनिलजी सोले एकदा निवडून गेलेत. त्याच्यापूर्वी नितीनजी गडकरींच्या पूर्वी माननीय गंगाधरजी फडणवीस यांनी देखील या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. हा सगळा राजकीय इतिहास जर आपण पाहिला तर यांच्याकडेच हा मतदारसंघ होता असं आपल्याला दिसतं. पण यांनी पदवीधरांना काय दिलं, तर त्याची उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला. मी मधल्या 3.5 वर्षांच्या काळामध्ये ह्या मतदारसंघात गावोगावी फिरलो, ग्रामीण भागात फिरलो. ग्रामीण भागातलं वास्तव प्रचंड भयान आहे. ग्रामीण भागात MA BEd झालेली, डबल नेट सेट झालेली मुलं आपल्याला शेतीवर जाताना दिसतात, पानटपऱ्या चालवताना दिसतात. हे सगळं भकास भयान वास्तव मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं नाही, ते टिपलं. आणि माझी जी टीम आहे, जी ह्या 6 जिल्ह्यामध्ये 3.5 वर्षांपासून कार्य करत आहे, त्या टीमने मग शेवटी ठरवलं की सर, आपण कुठेतरी ह्या पदवीधरांसाठी पुढे यायला हवं. जे काम राजकीय पक्ष आजपर्यंत करू शकले नाही किंवा पदवीधरांच्या समस्या सोडवू शकले नाही, ते कार्य आपण करू शकतो हा आम्हाला ठाम विश्वास होता. कारण बोलणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती पाहिजे असतो, म्हणजे प्रश्न मांडणारा, ताकदीनं प्रश्न मांडणारा, विधिमंडळात ते प्रश्न उचलणारा प्रतिनिधी ह्या मतदारसंघातून निवडून जावा हीच आमची इच्छा होती. आणि म्हणूनच एकीकडे दिग्गज राजकीय पक्ष ह्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले असताना मी तमाम सामान्य पदवीधरांचा, पदवीधर मतदारांचा, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सच्चा प्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणाने ही निवडणूक लढतो आहे. माझा पुढचा प्रश्न सर याच्याशी निगडीत असणार आहे. आतापर्यंत अनेक पक्षांचे लोक इथे निवडून आलेत, पण त्यांनी पदवीधरांच्या समस्या ज्या आहेत त्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही, आणि ते सुद्धा आपण उल्लेख केलेला आहे. तर फक्त आमदार निवडून येण्यापूर्वी आपल्यापर्यंत यावा इथपर्यंतच हे मर्यादित आहे का? हो, मला आणि माझ्यासारख्या बहुसंख्य पदवीधर मतदारांना असंच वाटतं की जेव्हा राष्ट्रीय पक्ष आपल्या प्रतिनिधींना ह्या मतदारसंघात उतरवतो, तर ही निवडणूक जर आपण जिंकलो तर एक मोठा उच्च शिक्षितांचा वर्ग आपल्याशी जुळेल, आपल्याला त्यांना हव्या त्या पद्धतीने वापरता येईल, किंवा आपल्याला
तो गट आपल्यासोबतच आहे कायम, अशा आविर्भावात ती राहतात. आणि त्याच्यामुळे ही राजकीय पक्षांची जी मिराजदारी होती, कुठेतरी आम्ही याला छेद द्यायचा प्रयत्न करतो आहे, केलेला आहे, की खऱ्या अर्थानं आजपर्यंत राष्ट्रीय पक्षाच्या प्रतिनिधींनी, निवडून गेलेल्या प्रतिनिधींनी जे प्रश्न सोडविले नाहीत ते प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सामान्य आणि अपक्ष उमेदवार म्हणून पुढे आलेलो आहोत. पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये यंदा प्रचंड खदखद आहे, परंतु त्यासोबतच पदवीधरांच्या मनात असंतोष देखील तेवढाच आहे भरभरून. तर यामागील नेमकं कारण काय असावं असं आपल्याला वाटतं? बरोबर आहे तुमचं म्हणणं, की प्रचंड मोठी खदखद पदवीधरांच्या मनामध्ये आहे. कारण गेल्या 50 वर्षांपासून पदवीधरांना केवळ आणि केवळ फसवल्या गेलंय. मी स्पष्टपणे बोलतोय, जाहीरपणे बोलतोय, कुठेलाही मुलाहिजा न ठेवता बोलतो. याचं कारण असं आहे की गेल्या 18 वर्षांपासून 20 वर्षांपासून मी प्राध्यापकी करतो आहे, मी विद्यादानाचं कार्य करतो आहे. माझ्या हाताखालून 18 पिढ्या गेलेल्या आहेत. ह्या 18 पिढ्यांचं उद्ध्वस्त झालेलं भावविश्व, भवितव्य मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. एकदाच कुठल्याही मतदारसंघातून निवडून जाणारे राजकीय प्रतिनिधी 5च वर्ष ते प्रतिनिधी असतात, पण 5 वर्ष प्रतिनिधी राहिल्यानंतर आयुष्यभरासाठी ते स्वतःसाठी पेन्शन लागू करून घेतात, लावून घेतात. एका मिनिटात ते स्वतःचा पगार किंवा स्वतःचं वेतन वाढवून घेतात. आणि मग जी माणसं आयुष्याची 60 वर्ष सरकारी सेवेमध्ये आहेत, नोकरी करत आहेत किंवा सरकारी गोष्टींचं वहन करत आहेत, त्यांच्यासाठी पेन्शनचा मुद्दा का नाही, त्यांना पेन्शन का नाही? आणि त्याच्यामुळे ही प्रचंड खदखद तुम्हाला शिक्षक, प्राध्यापक यांच्याही मनामध्ये दिसेल. जो बेरोजगारांचा वर्ग आहे त्या बेरोजगारांच्या मनामध्ये देखील तुम्हाला प्रचंड खदखद दिसेल, असंतोष दिसेल. याचं कारण असं आहे की आतापर्यंत पदवीधरांच्या प्रश्नांवर कुठल्याही लोकप्रतिनिधीने सभागृहामध्ये बोललेलं नाही, वाच्यता केली नाही, त्यांचे प्रश्न मांडलेले नाहीत. मान्य आहे, माननीय नितीनजी गडकरी ह्या मतदारसंघातून 3 टर्म निवडून गेलेत. त्यांनी निवडून गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद भूषवलं. त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राचा विकास केला, रस्ते सुंदर केलेत, पूल उभारलेत. पण पदवीधरांच्या आयुष्याचं काय? पदवीधरांचं आयुष्य सुंदर केलं का? पदवीधरांच्या आयुष्याला बांधणारा, सांधणारा असा काही रोजगार निर्मितीचा पूल तुम्ही उभा केला काय? तर याचं उत्तर तुम्हाला काहीच दिसणार नाही. आणि म्हणून हे सगळे प्रश्न ध्यानात घेऊन असं म्हणतात की सोनाराच्या हातानंच कान टोचले जावे. म्हणूनच मी स्वतः प्राध्यापक असल्यामुळे मला पदवीधरांचे प्रश्न, त्या समस्यांची जाणीव मला आहे. मला शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे. मला त्या वर्गामध्ये काम करणाऱ्या पदवीधरांच्या समस्यांची जाणीव आहे, जो कुठेतरी ह्या सगळ्या प्रक्रियेशी जुळलेला आहे. आणि म्हणून ही खदखद, हा असंतोष निवडणुकीच्या रूपातून पदवीधरांनी व्यक्त करावा. आणि गेल्या 50 वर्षापासून पदवीधरांची भाकरी ज्या एकाच ताटाभोवती फिरते आहे, ती करपलेली भाकरी आता फिरवायची वेळ आलेली आहे. पदवीधरांना माझं नम्र आवाहन आहे. तेव्हाच तुम्हाला पदवीधर म्हणता येईल की तुम्ही जर बदल करत असाल, तुम्ही परिवर्तन करत असाल. गेली 70 वर्षे काँग्रेसची असलेली सत्ता जर आपण 6 वर्षामध्ये उलथून पाडली, मागील 6 वर्षामध्ये, तर गेल्या 50 वर्षापासून ज्यांच्या ताब्यात हा मतदारसंघ आहे आणि ज्यांनी पदवीधरांना काहीच दिलेलं नाही, शेवटी पुन्हा तुम्ही त्यांना तो मतदारसंघ द्यायचा का? पुन्हा आपण 6 वर्ष वाट पाहत राहायची काय? म्हणून मी तुम्हाला सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला, प्रामाणिकपणाने या मतदारसंघात उभा राहिलो. आपण सर्वांनी आपलं पहिल्या पसंतीचं मत मला द्यावं आणि एक खरा प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये पाठवावा, अशी तुम्हाला विनंती करतो. नक्कीच सर. आणि निवडणुका या नेहमीच होतात आणि लोक निवडून सुद्धा येतात, लोकप्रतिनिधी. पण पदवीधरांसाठी जे निवडून येतात त्यांनी पदवीधरांसाठी काय केलं, हाच नेमका प्रश्न आज पदवीधरांच्या मनात गाजतोय. आणि आपण सुद्धा तोच प्रश्न घेऊन आज निवडणुकीला उभे आहात. तर नक्कीच पदवीधरांना सुद्धा आता विचार करण्याची संधी आहे की त्यांनी नेमकं कोणाला निवडून द्यावं. सर, पदवीधरांचे नेतृत्व हे राष्ट्रीय पातळीवरील राजकारण्यांनी करू नये, याबद्दल आपलं मत काय आहे? बघा, कोणी नेतृत्व करावं आणि कुणी करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला असं म्हणायचं आहे की गेली 18 वर्षे ज्या प्रतिनिधींनी ह्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते झालेत. कधीतरी ज्या गंगाधरजी फडणवीस साहेबांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, त्यांचा पाल्य मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. ही सगळी माणसं मोठी झाली राजकीय क्षेत्रामध्ये. पण पदवीधरांसाठी काय केलं हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्या कुठल्याच माणसांनी पदवीधरांसाठी काहीही केलेलं दिसत नाही आज घडीला. जर काही केलं असतं तर पदवीधरांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष कशासाठी असता, का खदखद असती?
वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की भाजपाचं त्यांनी जी काही नोंदणी केलेली होती त्या मतदार नोंदणीला त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी पाहिजे तसा सहभाग दिला नाही, पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या मतदारसंघानं राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व दिलं, ज्या मतदारसंघातून मुख्यमंत्री पदापर्यंतचं नेतृत्व विकसित झालं, त्या मतदारसंघाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी एक तुमच्यातलाच सामान्य असणारा, एक प्राध्यापक असणारा, तुमच्या प्रश्नांची खरी जाणीव असणारा, तुमच्या समस्यांना खऱ्या अर्थानं वाचा फोडणारा व्यक्ती आपण निवडून द्यावा असं मला मनोमन वाटतं. आज पदवीधरांच्या समस्या या अनेक तर आहेतच सर, आणि बेरोजगारी झालं, शैक्षणिक बाजारीकरण सुद्धा होत चाललंय, आणि अशा कितीतरी समस्या आहेत ज्यात पेन्शनची म्हणा. तर या समस्या राजकारणी सोडवू शकले नाही, परंतु आता तरी सुद्धा निवडणुकीला ते उभे आहेत यंदा, तेव्हा आपली उमेदवारी ही त्यांच्यासाठी आव्हान नक्कीच ठरणार आहे. पण त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपलं मत. बघा, जुनी पेन्शन हा हक्क आहे. GR आहे त्या संबंधीचा. सुप्रीम कोर्टाने आताच त्या संबंधातला निर्णयही दिलेला आहे. जुनी पेन्शन हा हक्क आहे. या हक्कासाठी बोलणारा प्रतिनिधी सभागृहात नाही. जो आवाज पाहिजे असतो सभागृहात बोलण्यासाठी, तो आवाजच बंद झालेला आहे. त्याला कारण काय होतं ना, की निवडून कुठला लोकप्रतिनिधी जातो? पक्षीय राजकारणामधला, राष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या पक्षाचा एक प्रतिनिधी निवडून जातो. मग त्या पक्षाची जी ध्येय धोरणं असतील, त्यांचे जे विचार असतील, त्या विचारानुसारच त्याला कार्य करावं लागतं. मग बरेचदा या प्रतिनिधीचा आवाज सभागृहामध्ये म्यूट असतो, तो बोलत नाही. तो बोलावा. तो एकीकडे जर तुम्ही म्हटलेलं आहे की त्या प्रतिनिधीने आपलं मत मांडलं पाहिजे, त्या पदवीधरांसाठी लढा उभारला पाहिजे, तर गेल्या 6 वर्षातलं चित्र दाखवा ना मला. गेल्या 6 वर्षामध्ये जे प्रतिनिधी होते आमचे, किंवा 6 वर्ष ज्यांनी आमचं प्रतिनिधित्व केलं, ते कितीदा पदवीधरांच्या प्रश्नावर बोललेले आहेत? कुठल्या पदवीधरांच्या समस्या सोडवलेल्या आहेत? का इथून दिवसेंदिवस मायग्रेशन होत आहे? नागपूरमधली शिकलेली मुलं पुण्या मुंबईकडे का जात आहेत? कारण इकडे तुम्ही इंडस्ट्रीयल सोयी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. इकडे तशा प्रकारच्या औद्योगिक सुविधा निर्माण करू शकल्या नाहीत. इकडे आपण काय केलं? इकडल्या राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःची कॉलेजेस स्थापन केली, पेट्रोल पंप स्थापन केले, DED BEd कॉलेजेस काढले, असं स्वतःचं एक शैक्षणिक साम्राज्य उभं केलं, निर्माण केलं. पदवीधरांसाठी काय दिलं तुम्ही? आज एखादा पदवीधर MA BEd झालेला किंवा नेटसेट झालेला विद्यार्थी जर कुठे नोकरीला जात असेल, तर त्याला किती प्रचंड डोनेशनची मागणी केली जाते. हे समाजातलं वास्तव आहे, आणि हे वास्तव कुठेतरी बदलावं. विशेषतः जुनी पेन्शन हा मुद्दा मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. कारण पेन्शन नसेल तर ही माणसं जगणार कशी ना? निवृत्ती वेतन हा प्रत्येकाचा हक्क आहे, तो अधिकार आहे, आणि त्यासाठी, त्या अधिकारासाठी सभागृहात बोलणारा दमदार उमेदवार पाहिजे असतो. मला असं वाटतं की मी आपले प्रश्न आपल्या विधान परिषदेमध्ये, विधिमंडळाच्या सभागृहामध्ये जोरकसपणे मांडू शकतो. मी कुठल्याही पक्षाचा नाही, किंवा कुठल्याही राजकीय पक्षाशी माझी बांधिलकी नसल्यामुळं माझी बांधिलकी कायम पदवीधरांशी आहे. त्यांच्याशी मी प्रामाणिक राहील, त्यांच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहील, असं मला ह्या निमित्तानं सांगावंसं वाटतं. हल्लीची परिस्थिती लक्षात घेता म्हणजे असं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतं की जे संस्थाचालक आहेत, प्राचार्य आहे, प्राध्यापक आहे, शिक्षक आहे, म्हणजे उद्याहून त्यांचं भवितव्य जे आहे हे अंधारमय होत चाललेलं आहे. तर याबाबत सर आपली भूमिका काय असणार आहे? हे सगळंच जाणत आहेत. हा जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, याचं उत्तर पत्रकारांना ठाऊक आहे, वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना ठाऊक आहे, याचं उत्तर जनतेलाही ठाऊक आहे, आणि याचं उत्तर पदवीधर मतदारांजवळ देखील आहे. कुठेतरी हे चित्र बदललं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. मी स्वतः ह्या क्षेत्रात असल्यामुळे मला पदवीधरांच्या समस्यांची, केवळ पदवीधरांच्याच नाही, तर तासिका तत्वावर काम करणारा जो प्राध्यापकांचा वर्ग आहे, अंशकालीन प्राध्यापक म्हणून काम करणारा जो वर्ग आहे, खाजगी ट्युशन क्लासेस घेऊन जगू पाहणारा जो शिक्षकांचा वर्ग आहे, ह्या सगळ्यांच्या प्रश्नांची मला जाणीव आहे. कारण मी स्वतः एक शिक्षक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षक हाच राष्ट्राचा भाग्यविधाता. शिक्षक खूप काही करू शकतो. शिक्षक राष्ट्राला दिशा देऊ शकतो, शिक्षक देशाला दिशा देऊ शकतो, शिक्षक समाजाला दिशा देऊ शकतो, शिक्षक पिढी घडवतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या पदवीधर मतदारसंघाचं भाग्य बदलायचं असेल, पदवीधर मतदारसंघाची दिशा बदलायची असेल, तर माझ्यासारख्या एका प्रामाणिक माणसाला, ह्या समस्यांची जाणीव असलेल्या माणसाला आपण एक संधी दिली पाहिजे आणि विधान परिषदेत पाठवलं पाहिजे असं मला मनोमन वाटतं. मी जर तुमच्या कसोटीवर खरा उतरलो नाही, तर पुढच्या 6 वर्षांनी तुम्हाला नाकारायची संधी आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. तो मतदानाचा अधिकार आपण नीटपणे बजावतच नाही, आपण मतदानाला जात नाही, आपण
उत्स्फूर्तपणे त्या मतदान प्रक्रियेमध्ये, लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेत नाही, मग आपले कसे प्रश्न सुटतील ना? आणि म्हणून तुम्ही हा जो विचारलेला प्रश्न आहे, त्या प्रश्नाची सगळीच उत्तरं याच्यामध्ये दडलेली तुम्हाला दिसतील. म्हणजे विचार हा नेमका आपल्यालाच करायचा आहे की आपल्याला कुठला प्रतिनिधी हवा आहे जो पुढे जाऊन आपल्या समस्या या व्यवस्थितरित्या योग्यपणे सोडवू शकेल. तेव्हा निर्णय हा पदवीधरांचाच असणार आहे मतदानाचा. आणि सर, माझा पुढचा प्रश्न हा आहे की 6 जिल्ह्यात होणाऱ्या या निवडणुकीमध्ये पदवीधरांचे जे प्रश्न आहेत ते आपल्या दृष्टिकोनातून काय असेल त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. प्रचंड मोठे प्रश्न आहेत. मी सांगितलं तुम्हाला आताच की गेल्या 3.5 वर्षांपासून मी आणि माझी टीम पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यात फिरलो आहोत. ग्रामीण भागातलं, खेड्यातलंही भयावह वास्तव आम्ही पाहिलं, ते नोंदवून घेतलं. शहरातलीही परिस्थिती काही वेगळी नाही याच्यापेक्षा. ओला उबेरवर ड्रायव्हर म्हणून काम करणारी उच्च शिक्षित मुलं तुम्हाला दिसतील, चहाटपऱ्या पानटपऱ्या चालवणारी उच्च शिक्षित मुलं तुम्हाला दिसतील, ऑटो चालवणारी मुलं तुम्हाला दिसतील, झोमॅटो स्विगीसारख्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांवर डिलिव्हरी बॉय म्हणून MBA झालेली मुलं तुम्हाला काम करताना दिसतात. काय दिलं आम्ही गेल्या 50 वर्षात त्या पोरांना? त्यांच्या हक्काचा रोजगार आम्ही त्यांना मिळवून देऊ शकलो नाही. का मिळवून देऊ शकलो नाही? कारण आमच्यामध्ये इच्छाशक्तीचा अभाव होता. ही जर उमेदवारामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, प्रतिनिधीमध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, विजिगीषू वृत्ती असेल, तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये, माझ्या डोक्यामध्ये, माझ्या मेंदूमध्ये, आमच्या टीममध्ये बेरोजगारांसाठी किंवा पदवीधरांसाठी जे काही कार्य करायचं आहे आम्हाला, त्याचा रोडमॅप तयार आहे. हा रोडमॅप मी नक्कीच विधान परिषदेत मांडेल. त्याची थोडीशी मी तुम्हाला सूचनाही देतो. तुम्हाला खूप काही करता येऊ शकतं, तुमची फक्त इच्छाशक्ती पाहिजे. तुम्हाला वेगवेगळे रोजगार मेळावे घेता येऊ शकतात. सरकारच्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत, नोकरी संदर्भातल्या, रोजगाराच्या संदर्भातल्या, त्या तुम्हाला त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. तुम्हाला स्वतंत्र रोजगार निर्मिती युनिटची स्थापना करता येऊ शकते. तुम्हाला गाव पातळीवर बुक बँकची संकल्पना राबवता येते. आज बहुसंख्येनं उच्च शिक्षित वर्ग किंवा पदवीधर वर्ग स्पर्धा परीक्षांकडे वळलेला आहे. त्या स्पर्धा परीक्षेला ते बसतात, पण त्यासाठी पुस्तकं त्यांच्याजवळ उपलब्ध नसतात, त्यांच्याजवळ त्यांना मार्गदर्शन करणारी माणसं उपलब्ध नसतात. हे सगळं आम्ही पदवीधरांना देऊ. आणि आतापर्यंत विखुरला गेलेला जो काही पदवीधर आहे किंवा आतापर्यंत फसवला गेलेला जो पदवीधर आहे, नागवला गेलेला जो पदवीधर आहे, त्या पदवीधरासाठी काहीतरी ठोस भरीव करू, हा माझा शब्द आहे. मी प्रामाणिकपणाने बोलतो आहे. शिक्षक कधीही खोटा बोलत नाही. तो कायम खरा असतो. तो मूल्य घेऊन चालतो. तो विद्यार्थ्याच्या मनामध्ये मूल्य रुजवतो, संस्कार रुजवतो. आणि त्याच्यामुळे मी माझ्या पदवीधर बांधवांसोबत किंवा ज्या शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही तुमचं पहिल्या पसंतीचं मत मला द्यावं. यांच्यासोबत मी आयुष्यात कधीही बेईमानी करणार नाही. त्याच्यामुळे माझा रोजगार निर्मितीचा प्लॅन ठरलेला आहे. काय योजना राबवायच्या हे माझ्या डोक्यामध्ये क्लिअर आहे. कारण शिक्षक वर्गात जात असताना तो अगोदर तयारी करून जात असतो. मी ह्या मतदारसंघात जेव्हा उभा राहिलो आहे, कारण एकीकडे प्रचंड मोठी दिग्गज राजकीय पक्षांची नेते मंडळी आहेत. त्यांच्यासाठी त्यांची झाडून सगळी राजकीय नेते मंडळी त्यांचं कॅनव्हासिंग करत आहेत. आता ती किती शिकलेली आहेत हा भाग वेगळा. कोणी 10वी पास असेल, 12वी पास असेल, 8वी पास असेल, हा भाग वेगळा. पक्षासाठी त्यांना ते काम करावं लागत आहे. पण माझा जो कार्यकर्ता आहे, हा माझा कार्यकर्ता पदवीधर आहे. माझ्या हाताखालून शिकून गेलेला तो विद्यार्थी आहे. माझा कार्यकर्ता पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यातल्या गावागावामध्ये असणाऱ्या शाळा महाविद्यालयांमध्ये कार्य करणारा शिक्षक आहे, प्राध्यापक आहे. आणि म्हणून एक मोठं आव्हान या राजकीय पक्षांपुढे निर्माण केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे वैचारिक क्रांती जणू घडणार आहे या निवडणुकीच्या मार्फत, असं म्हणायला देखील आपल्याला काही हरकत नाही आहे. सर, आपण निवडणुकीला उभे आहातच आणि आपलं घोषवाक्यसुद्धा मी म्हणजे ऐकलेलं आहे आणि वाचलेलं देखील आहे. ना पदासाठी ना पदवीसाठी, माझा लढा हा फक्त पदवीधरांच्या आणि बेरोजगारांच्या अस्मितेसाठी, ही आपली भूमिका आहे या निवडणुकीच्या माध्यमातून. तर याबद्दल आपण थोडं सांगा आम्हाला. मी ही भूमिका घेऊनच लढतोय. कारण कुठल्याही व्यक्तीची एक भूमिका असली पाहिजे. तो जर राजकीय नेतृत्व करत असेल, सामाजिक नेतृत्व करत असेल, कुठल्याही पातळीवरचं नेतृत्व करत असेल, तर त्याची स्वतःची अशी आपली एक भूमिका असली पाहिजे. माझी वैचारिक भूमिका स्पष्ट आहे. मी ना पदासाठी लढत आहे ना पदवीसाठी लढत आहे. सगळंच आहे माझ्याजवळ. म्हणजे पदवी आहे, मी प्राध्यापक आहो किंवा कुठली पदवी मला मिळवायची नाही आहे. नामदार असं बिरुदही मला माझ्या नावामागे लावायचं नाही. म्हणून ना पदासाठी ना पदवीसाठी मी लढतोय फक्त पदवीधराच्या उत्थानासाठी. कारण पदवीधरांवर झालेला जो अन्याय आहे गेल्या 50 वर्षातला, तो मी पाहतो आहे. त्यांची झालेली
फसवणूक पाहतो आहे, त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पाहतो आहे. आणि म्हणून ही स्लोगन घेऊन हेच नाही, आता मी ह्या क्षेत्रातला असल्यामुळे, मी साहित्याच्या क्षेत्रातला असल्यामुळे, मी नाही पुंजीपती, नाही शिक्षण सम्राट, मी नाही पुंजीपती, नाही शिक्षण सम्राट, मी पदवीधरांच्या स्वप्नांची नवी पहाट, हे स्लोगन हे घेऊन देखील मी लोकांपुढे गेलो आहे, येतो आहे. कारण कुठेतरी हे चित्र बदलवायचं आहे. पदवीधर मतदारांनो, तुमच्या मतामध्ये प्रचंड मोठी किंमत असते. म्हणजे माफ करा, मी किंमत म्हणतो आहे तुमच्या मताला, कारण आपण बरेचदा याच्यातच फसगत करतो. किंमत आणि मूल्य हेच आपल्याला कळत नाही. मूल्य वेगळं असतं, प्राईस आणि व्हॅल्यू ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या मताचं मूल्य फार मोठं आहे, मी किंमत म्हणत नाही आहे, तुमच्या मताचं मूल्य फार मोठं आहे. तुमच्या मताचं मूल्य तुम्ही ओळखा, पदवीधरांचा खरा प्रतिनिधी ओळखा, उच्च शिक्षित प्रतिनिधी कोण आहेत ते ओळखा. काल परवा लोकमतनी त्यांच्या पेपरमध्ये छापलेलं आहे की पदवीधर उमेदवारांमध्ये एकमेव उमेदवार PhD आहे म्हणून, तो मी आहे. मी MA झालेलो आहे, MPhil झालेलो आहे, नेट सेट केलेला आहे, मी PhD मिळवलेली आहे, प्राप्त केलेली आहे. म्हणजे एक वैचारिक बेस घेऊन मी लढतो आहे. मी स्वतःचं भलं करण्यासाठी नाही लढत नाही आहे, मी लढतो आहे पदवीधरांच्या अस्मितेसाठी. तुमचा कुठला तरी एक योग्य प्रतिनिधी, खरा प्रतिनिधी त्या सभागृहामध्ये असला पाहिजे, ज्याने कायम तुमच्यासाठी लढा दिला पाहिजे. तुम्ही जर अर्ध्या रात्री त्या तुमच्या प्रतिनिधीला आवाज दिला तर हक्कानं तो तुमच्यापर्यंत येऊ शकला पाहिजे आणि तुम्ही त्या प्रतिनिधीपर्यंत जाऊ शकले पाहिजे. म्हणूनच माझा लढा हा पदवीधरांच्या अस्मितेसाठी आहे, असं मी या निमित्ताने म्हणतो. आपण पदवीधरांच्या भवितव्याची मांडणी करण्यासाठी आपण सांगितलं की आपण अनेक योजना सुद्धा तयार केलेल्या आहे, आराखडे सुद्धा तयार आहेत. तर आपल्याकडे म्हणजे जाहीरनामा वगैरे अशा काही गोष्टी आहेत का सर? आहेत. जाहीरनामा घेऊनच निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागतं. मी म्हणूनच म्हटलं तुम्हाला की माझी वैचारिक भूमिका ठरलेली आहे, माझा जाहीरनामा ठरलेला आहे. माझा म्हणजे आमची जी संघटना आहे, ती संघटना आमच्या संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा आणि माझ्याशी जुळलेल्या तमाम पदवीधरांचा तो जाहीरनामा आहे. तो माझा एकट्याचा जाहीरनामा नाही. त्या जाहीरनाम्यामध्ये मी जी दिलेली आश्वासनं आहेत किंवा मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पहिला माझा मुद्दा त्याच्यामधला आहे की पदवीधर बेरोजगारांच्या उत्थानासाठी सर्वांगीण कार्य करणे. काय करता येईल त्यांच्यासाठी, कुठे आवाज उठवता येईल ते सगळं कार्य मी करेल. जिथे जिथे त्यांच्या विकासाच्या संधी मला निर्माण करता येईल, रोजगाराच्या संधी निर्माण करता येईल, त्या सगळ्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न मी करेल. रोजगार निर्मितीचा आमचा प्लॅन ठरलेला आहे. काय योजना आहेत, माझा रोडमॅप तयार आहे, अगदी क्लिअर आहे. तो मी सभागृहात नक्कीच मांडेल. त्याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगू शकतो की मला काय करायचं आहे. इथून मायग्रेट होणारा जो पदवीधरांचा वर्ग आहे, उच्च शिक्षितांचा वर्ग आहे, जी मुलं आहेत जे नोकरीसाठी पुण्या मुंबईकडे जाता येतात, ती थांबवता येऊ शकते जर तुम्ही इथे त्यांना औद्योगिक सुविधा किंवा तशा प्रकारच्या कंपन्या किंवा तशा प्रकारच्या प्लेसमेंटच्या सोयी जर तुम्ही इथे उपलब्ध करून देऊ शकलात तर हा वर्ग तिकडे कशाला जाणार ना, पुणे मुंबईकडे कशाला वळेल. त्याला जर आपल्याच गावामध्ये भाजी भाकरी भेटत असेल तर तो परक्या ठिकाणी कशाला जाणार. रोजगार मेळावे आम्ही घेऊ. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून त्या पदवीधरांसाठी आम्हाला काय करता येईल हेही आम्ही ठरवलेलं आहे. आम्ही बुक बँकची संकल्पना राबवणार आहोत. गावागावामध्ये असणारा जो पदवीधरांचा वर्ग आहे आम्ही थेट तिथपर्यंत पोहोचलो आणि स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना काही मदत करता येईल का याच्यासाठी आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अनेक वर्षांपासून. 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही, तो अजूनही लोंबकळतो आहे. तो प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे. जुनी पेन्शन हा मुद्दा मी मघाही चर्चेला घेतला होता, आताही चर्चेला घेतो आहे की 5 वर्ष निवडून येऊन तुम्ही आयुष्यभरासाठी स्वतःची पेन्शन लावून घेता ही राजकीय माणसं, आणि जी माणसं सरकारी सेवेत असतात 60-58 वर्ष ती नोकरी करतात तरी तुम्ही त्यांना पेन्शन नाकारता. कुठल्या नियमामध्ये बसतं हे एक प्रकारे त्यांची फसवणूक नाही का? त्याच्यामुळे जुन्या पेन्शनचा मुद्दा देखील मी सभागृहामध्ये उचलून धरणार आहोत. अशा अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या आमच्या डोक्यामध्ये आहेत. क्लिअर आहे, आमचं व्हिजन क्लिअर आहे. पदवीधरांच्या अस्मितेसाठी आम्हाला लढायचं आहे आणि त्यांचा आवाज सभागृहामध्ये बुलंद करायचा आहे. आज आपण जे चित्र पाहतो ना की पदवीधरांसाठी कोणीही दिसत नाही. एखादी समस्या त्यांची आली तर कुठं जायचं ना, कुणाकडे जायचं. त्याच्यामुळे मी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. तेव्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की एक संधी आपण सर्वांनी मला द्यावी, एकदा संधी द्यावी. जर तुम्हाला तुमच्या अपेक्षांवर मी जर खोट्या ठरलेला दिसत असेल तर 6 वर्षानं मला नाकारायची संधी देखील तुमच्याच जवळ आहे, तो अधिकार तुमच्या जवळ आहे. पण एक संधी जर आपण चांगल्या माणसाला देऊ शकत असाल
माझ्यासारख्या उच्च शिक्षित माणसाला जर तुम्ही विधान परिषदेच्या सभागृहात पाठवत असाल तर निश्चितच आपले प्रश्न सोडवायला मदत होईल असं मला वाटतं. सर, पदवीधरांचा एक प्रश्न माझ्याकडे आलेला आहे. तर दर 6 वर्षांनी पदवीधरांची नोंदणी ही नव्याने केली जाते. त्यामुळे जो जुना डेटा असतो हा डिलीट होऊन जातो. त्यामुळे जे पदवीधर आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी निरुत्साही भावना निर्माण होते. तर याबद्दल आपण काय सांगाल? बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुमच्यासारखा प्रश्न माझ्याही मनामध्ये आहे आणि हाच प्रश्न तमाम पदवीधरांच्या मनामध्येही आहे की एकदा मतदार म्हणून नोंदणी केल्यानंतर पुन्हा 6 वर्षांनी मतदार म्हणून पुन्हा नव्यानं नोंदणी का करायची. तर याच्यामध्ये ज्यांचं बेरजेचं गणित आहे, आतापर्यंत ज्यांनी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांचं काही बेरजेचं गणित असेल आणि त्याच्यामुळे काय होतं की हा मुद्दा खरं म्हणजे निवडणूक आयोगाला देखील विचारण्यात आला पाहिजे किंवा तिथे चर्चा झाली पाहिजे सगळ्या पातळीवरची की विधानसभेमध्ये जर तुम्ही एकदा मतदार झालात तर तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत तुम्ही मतदार असता. तुम्ही मृत झाल्यानंतरच त्या मतदार यादीतून तुमचं नाव डिलीट केलं जातं. मग इथे जो पदवीधर मतदार आहे ज्याने 2018मध्ये 19मध्ये मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे, येणाऱ्या पुढच्या 6 वर्षानंतर पुन्हा त्याला मतदार म्हणून नोंदणी करायची का गरज भासावी. याचं कारण असं आहे की ज्यांची आजपर्यंत राजकीय दुकानदारी चाललेली आहे कुठेतरी त्यांच्या त्या दुकानदारीला धक्का बसू शकतो, कुठेतरी त्या दुकानदारीला अडचण निर्माण होत असेल म्हणून पुन्हा नव्यानं नोंदणी करायची अट टाकली जाते. आणि याच्यामध्ये काय होतं, मुळात पदवीधरांचे प्रश्न सुटतच नाहीत. ज्या पदवीधरांसाठी ही निवडणूक लढविली जाते, ज्या पदवीधरांच्या भल्याचे हिताचे जाहीरनामे छापले जातात, त्या पदवीधरांचं 6 वर्षात कुठलंही भलं होत नाही. मी 2003 पासून ह्या निवडणुका पाहतो आहे. दिलेली एकही आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत 18 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, 18-20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. त्याच्यामुळे काय होतं की मग हा जो मतदार आहे हा निरुत्साही होतो. त्याच्यामध्ये उत्साह नसतो. किया था मैंने पिछले साल, मागल्या वेळेस मी केलं होतं मतदान, काय भेटलं मला. आणि त्याच्यामुळे पुन्हा ती मतदार नोंदणीची प्रक्रिया आली की तो उदासीन होऊन जातो, तो मतदार म्हणून नोंदणी करत नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न देखील माध्यमांनीच विचारला पाहिजे असं मला वाटतं. याच्यामागची याच्यामध्ये पुन्हा मला असं म्हणावं असं वाटतं, अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे की पदवीधरांमध्ये उत्साहच आपल्याला दिसत नाही. याचं कारण काय असेल. केवळ मतदार यादीमध्ये 2,06,000 मतदार दाखवल्या जात आहेत. पूर्व विदर्भामध्ये 2,06,000च पदवीधर असतील का. पदवीधरांचा आकडा प्रचंड मोठा आहे. दरवर्षी नागपूर विद्यापीठातून 3 ते 4 लाख पदवीधर तयार होतात, पासआउट होतात. दरवर्षी 3-4 लाख पदवीधरांचं पुढे काय होतं, यांच्या आयुष्याचं काय होतं, त्यांच्या प्रश्नांचं काय होतं, ही मुलं कुठे आहेत, काय करतायत, कुणीच विचारत नाही. यांचे प्रश्न कोणीच विचारत नाही, लावून धरत नाही. त्याच्यामुळे तमाम ह्या मतदारांमध्ये किंवा ह्या मुलांमध्ये निरुत्साह होतो आणि त्याच्यामुळं पुढं ही मुलं नव्याने मतदार नोंदणी करत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या मुद्द्यावर जाणीवपूर्वक चर्चा व्हायला हवी. आणखी सुज्ञ माणसांनी किंवा लोकशाही प्रक्रियेमधल्या सुज्ञ नागरिकांनी ह्या मुद्द्यावर, तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर चर्चा करावी असं मला वाटतं. म्हणून याच्यावर चर्चा घडलीच पाहिजे. आज नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक लहान मोठ्या पक्षांचे उमेदवार हे उभे आहेत आणि त्यात आपण सुद्धा उभे आहात अपक्षातनं. तर आपण वेगळे आहात या उमेदवारांपैकी, हे आपण पदवीधरांना कसं सांगाल आणि महत्त्वाचं म्हणजे आपण पदवीधरांना काय संदेश द्याल या निवडणुकीच्या माध्यमातून. हो, निश्चितच इतर उमेदवारांपेक्षा मी सर्वस्वी वेगळा आहे. यासाठी वेगळा आहे कारण पदवीधरांचे जे प्रश्न आहेत ना, त्या क्षेत्रात काम करणारा मी व्यक्ती आहे. मी नुसताच प्राध्यापक नाही, वर्गात जाऊन केवळ विद्यार्थ्यांना शिकवणारा व्यक्ती नाही, तर त्यांच्या समस्यांची जाणीव असणारा, त्यांच्या समस्या सोडवू पाहणारा, त्यांच्या वेदनांची जाणीव असणारा मी व्यक्ती आहे. आणि त्याच्यामुळे एकीकडे राजकीय पक्षांचे दिग्गज उमेदवार, माध्यमांनी मोठे केलेले असं म्हणूया आपण, माध्यमांनीच त्यांना मोठं केलेलं आहे, दिग्गज उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले असताना माझी उमेदवारी त्यांना आव्हान ठरत आहे. कारण मला समाजातल्या सर्व स्तरातल्या पदवीधरांचा, सुशिक्षित बेरोजगारांचा, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भक्कम पाठिंबा मिळतो आहे. त्यांना कुठेतरी असं वाटतंय, मी त्यांच्या हृदयाला स्पर्श करतो आहे, कुठेतरी त्यांना वाटतंय की हा माणूस आपला प्रतिनिधी होऊ शकतो. प्रतिनिधी कसा असला पाहिजे की जो अर्ध्या रात्री एका हाकेवर तुमच्यासाठी धावून येईल. इतर उमेदवारां त्यांची तर अपॉइंटमेंट घ्यावी लागते आपल्याला. आपला प्रतिनिधी कसा असला पाहिजे ना,
ही विधानसभेची निवडणूक नाही, मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो. ही निवडणूक आहे पदवीधर मतदारसंघाची आणि पदवीधर मतदारसंघ विशेषतः नागपूर पदवीधर मतदारसंघ हा शिक्षणाने सामाजिक व राजकीय भान आलेल्या सजग नागरिकांचा मतदारसंघ आहे. सजग जे जागते आहेत. आमचा खरा आणि योग्य प्रतिनिधी कोण असला पाहिजे हे त्यांना ठाऊक आहे. इतर राजकीय पक्षाच्या उमेदवारांना कदाचित स्वतःचं राजकीय बस्तान बसवायचं असेल, पुनर्वसन करायचं असेल स्वतःचं. मला पुनर्वसन करायचं नाही स्वतःचं. मला पदवीधरांचे प्रश्न मांडायचे आहेत, मला पदवीधरांचे प्रश्न सोडवायचे आहेत, मला शिक्षक प्राध्यापकांच्या समस्यांना तिथं ठेवायचं आहे, त्या समस्यांच्या विरोधात आवाज उठवायचा आहे. माझं एक म्हणणं अजून असं आहे की माननीय बिटीभाऊ देशमुख यांच्या रूपानं अमरावती पदवीधर मतदारसंघाला जे नेतृत्व लाभलं होतं ना, त्या नेतृत्वाची आज कमतरता आहे. बिटीभाऊंना तर आपण मागल्या निवडणुकीमध्ये पाडलं आणि त्यांना घरी बसवलं, म्हणजे आपण थांबवलं त्यांना तिथे त्यांची राजकीय. पण खऱ्या अर्थानं ती आपली मोठी घोडचूक होती. अहो, त्यांच्यासारखा तज्ज्ञ माणूस जर सभागृहात नसेल तर तुमचे माझे प्रश्न कोण मांडेल? मी माननीय बिटीभाऊंच्या विचारांचा वसा घेऊन, त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन, डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या विचारांचा वारसा घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन, तमाम वैचारिक विचारवंतांच्या विचारांचा वारसा घेऊन पदवीधरांचे प्रश्न मला तिथे मांडायचे आहेत. त्यासाठी मी उभा राहिलेलो आहे. मला स्वतःची कुठलीच कारकीर्द घडवायची नाही आहे. आणि म्हणून पदवीधरांना माझं असं एक आव्हान आहे, नम्र आव्हान आहे की तुम्ही यावेळेस तुमच्या नेतृत्वामध्ये बदल करा. तुमचा नवा प्रतिनिधी निवडा. तुम्हाला जो जवळचा वाटतो, तुम्हाला जो योग्य वाटतो, तुम्हाला जो उच्च शिक्षित वाटतो, तुम्हाला जो स्वतःचा प्रतिनिधी वाटतो त्याला निवडा. मग तो अधिकार तुमचा आहे. पण योग्य प्रतिनिधी निवडा, उच्च शिक्षित प्रतिनिधी निवडा, हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो. सर, आज असे अनेक पदवीधर आहेत ज्यांना मतदानाची पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची जी प्रक्रिया आहे मतदानाची, त्याबद्दल फारशी अशी माहिती नाही आहे. तर त्याबद्दल तुम्ही पदवीधरांना काय सांगाल? बरोबर. विधानसभेची निवडणूक ज्यावेळेस होते त्यावेळेस आपल्यापुढे, आपण जेव्हा मतदानाला जातो त्यावेळेस आपल्यापुढे ती मशीन असते, आपण बटन दाबतो. इथे बटन दाबायची गरज नाही. ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही जेव्हा केव्हा मतदान करायला जाल, 1 डिसेंबर 2020ला सकाळी 8 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ दिलेली आहे. तुम्ही जेव्हा मतदान करायला जाल त्यावेळेस तुम्हाला बॅलेट पेपर देण्यात येईल. तुमची ओळख पटल्यानंतर तुम्हाला बॅलेट पेपर देण्यात येईल. त्या बॅलेट पेपरवर सगळ्या उमेदवारांची नावं छापलेली असतील. त्या तुम्हाला आवडणाऱ्या उमेदवाराच्या नावापुढे एक बॉक्स असेल त्या मतपत्रिकेवर, बॅलेट पेपरवर. तिथे तुम्हाला पसंती क्रमांक टाकायचा आहे. पसंती क्रमांक 1, 2, 3, 4 असे पसंती क्रमांक तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जो व्यक्ती जास्त आवडत असेल, तुम्हाला ज्याचं नेतृत्व हवं असेल, त्या नावापुढे तुम्ही क्रमांक 1 टाकू शकता. म्हणजे क्रमांक 1 टाकू शकता असं नाही, क्रमांक 1 टाका. तिथे आपण स्वतःहून घरचा पेन न्यायचा नाही, तर त्या मतदान केंद्रावरचा केंद्राध्यक्ष तुम्हाला तिथे पेनची व्यवस्था करून देईल. त्या पेननेच तुम्हाला इंग्रजीमध्ये 1 किंवा मराठीमध्ये 1 हा अंक उमेदवाराच्या नावापुढे लिहायचा आहे. तुम्हाला जेव्हा बॅलेट पेपर मिळेल त्या बॅलेट पेपरवर प्राध्यापक डॉक्टर विनोद तुळशीराम राऊत असं जेव्हा तुम्हाला त्या बॅलेट पेपरवर दिसेल कुठल्या तरी एका क्रमांकावर, त्या माझ्या नावापुढे तुम्ही पसंती क्रमांक 1 टाका. तुम्हाला आणखी कुठला दुसरा आवडत असेल तर त्याला तुम्ही दुसराही क्रमांक देऊ शकता. पण माझी सर्वांना नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपल्याला पदवीधरांच्या आयुष्याची दिशा आणि दशा बदलवायची असेल तर माझ्यासारख्या सुशिक्षित योग्य उमेदवाराला, उच्च शिक्षित उमेदवाराला आपण एक संधी द्या. पहिला पसंतीक्रम द्या आणि आपले प्रश्न मांडण्याची एक संधी द्या. एवढी एक कळकळीची विनंती मी तुम्हाला सर्व पदवीधर मतदार बंधू भगिनींना करतो आहे. खूप खूप धन्यवाद सर. विदर्भ दूत चॅनलच्या वतीने मी आपले आभार मानते की ही जी आज आपली चर्चा झाली आहे, या चर्चेतून काहीतरी नक्कीच चांगलं निष्पन्न होणार आहे आणि जे पदवीधर मित्रमैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा आपल्या अंधकारमय जीवनात जी मशाल आपल्याला पेटवायची आहे तर ती दुसऱ्या कोणाला नाही तर आपल्यालाच पेटवावी लागेल आणि आपल्यालाच खऱ्या अर्थाने वैचारिक क्रांती घडवून आणण्यासाठी योग्य उमेदवाराला निवडून देखील आपल्यालाच द्यावं लागेल हे त्यांना नक्कीच पटेल या चर्चेच्या माध्यमातून. तेव्हा आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.